मंडळी रामकृष्ण हरी. ते नव तुम्हाला माहित आहे नव, तुम्ही काय बघतायसा? ओम साई क्रिएशन. अहो हे युट्यूब चॅनेल आहे. हे महाराष्ट्रातलं एकमेव युट्यूब चॅनेल आहे जे सगळ्या वारकरी विचारधारा घरोघरी पोहोचवण्याचं काम करतंय. अहो मग बघताय काय, आपली वारकरी विचारधारा पोहोचवणार हे चॅनेल तुम्ही सबस्क्राईब कराय नको? जातीपुरतं नाही, प्रत्येक जातीत संत जन्माला आले. प्रत्येक जातीत. हे देवानी कधी जात बघितली का? हे कोणत्या जातीचा आहे, हे कोणत्या माणसालाच लय त्याच्यातलं काय असते. हसायला काय चुकलं का? मला काय माणसाला त्याच्यात काय लय नाद असते. नाद म्हणायचा होता. तुमचं डोकं तिसरीकडे जातं, त्याला मी काय करू सांगा? नादच म्हणायचा होता, पण भाषा जरा डेंजर आहे. बाकी काय नाही. ज्याचा त्याचा काय असते, नाद असते. प्रत्येक जातीत संत जन्माला आले. प्रत्येक जातीत. कोळी, माळी, मांग, मराठा, राजपूत, भिल्ल, वंजारी, सगळ्या जातीत संत जन्माला आले. पण देवानी कधी भेद केला नाही. तो भक्त कोणतं काम करतोय हे बी देवानी बघितलं नाही. कोणत्या जातीत भक्त जन्माला आला हे बी देवानी बघितलं नाही. तो कार्य काय करायला लागलाय हे बी देवानी बघितलं नाही. पण ऐका, तो कार्य करत असताना त्याच्या मनात माझ्याविषयी भाव कसा आहे हे देवानी बघितलं. देव काही बघत नाही. तुम्ही किती श्रीमंत आहेत, किती पैशावाले आहेत, किती प्रॉपर्टी, हे देव बघत नाही. तुमच्या मनात देवाविषयी भाव कसा आहे हे देव बघत असतो. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त प्रेम द्या. देव तुम्हाला प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. का द्यायचं देवाला प्रेम? प्रेम देण्याकरता माणसं काय कमीत का? देवालाच का द्यायचं? वाईट प्रसंग आला तर सोडून जाणारे भरपूर आहेत. वाईट वेळ तुमच्यावरती आली तर सोडून जाणारे भरपूर आहेत. संकटामध्ये तुम्हाला आणणारे हे भरपूर आहेत. संकटामध्ये तुम्हाला सापडून देणारे भरपूर आहेत. पण संकटामधून सोडवणारा जर कोण असेल तर तो विटेवरचा मालक हे लक्षात. एका चक्र पाणी ऐका, जे महाग पुरुष मंडळी बसलेत सर्वांनी पुढे येऊन बसायचं. तुम्ही महिलांच्या लाईनला बसला हे तुमच्या तरी लक्षात येत असेल. सगळे मुलं असतील, सगळे असतील, तुम्ही इकडे येऊन बसा. इकडे जागा आहे ना पुढं सगळ्यांनी. आणि दर्शन बंद करा. आता दर्शन कुणाला नाही, कीर्तन झाल्यानंतर. हा, सगळ्यांनी सगळ्यांनी इकडे पुढे येऊन बसा. इकडे पुढे जागा आहे, रस्त्याकडे एकही जाणार नाही. शिस्त इथली बिघडू नका कोणी.
महिलांची जागा महिलांना सोडा, पुरुषांनी पुरुषांच्या जागेत बसा.
विठ्ठलया जन धन जीवा धन जीवा धन जीवा सुंदरम काकुत्सम करुणार्णवम गुणनिधिम विप्रप्रियम धार्मिकम राजेंद्रम सत्यसंधम दशरथ तनयम श्यामलम शांतमूर्तिम वंदे लोकाभिरामम रघुकुल तिलकम राघवम रावणारिम जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचर करुणा करा करुणा करा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणाम नामदेवंच दयामूर्ती नाथम वंदे पुनः पुनः वैराग्य से परामूर्ती देहू क्षेत्र निवासिनाम तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकम विढाला विढाला विठ्ठल 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 तुम्ही संतमाय बाप कृपावंत कायमी पतेत कीर्तिवानो अवतार तुम्हा धरा या कारण उद्धर या जन जड जीव प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवनी जगत आधार साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथांची माय विश्वसंत माऊली ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचा श्वास वारकरी संप्रदायाचं हृदय वारकरी संप्रदायाचा प्राण एका विटेवरती उभा असणारा तो भगवान पंढरीश परमात्मा ज्या भगवंताशिवाय झाडाचं पान हलत नाही ज्या भगवंताशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही ज्या भगवंताशिवाय हे शरीर चालत नाही नोहे नोहे हे विश्व सुद्धा ज्या भगवंताच्या सत्तेशिवाय चालत नाहीये असा पंढरपूर निवासिनी
भगवान पांडुरंग पंढरीश परमात्मा आणि त्या भगवंताच्या चरणाविंद सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा अभंग अक्षय तनुगात्र परम पवित्र महासत्पात्रांनी बोल्होबा पुत्र असणारे देहूचे श्रीमंत साधू या वैकुंठाला गमन असणारे जिजाईला रमन असणारे एवढंच नाही तर जगाचा संसार सुखाचा व्हावा याच्या करता स्वतःच्या प्रपंचाची राख रांगोळी करणारे देहूचे मालक तुकोबाराय विढाला विढाला आजच्या अभंगामध्ये श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय संतांचं वर्णन प्रतिपादन करत आहेत. काय संतांचा महिमा असेल, काय संतांचा अलौकिक सोहळा असेल, नोहे नोहे काय कीर्ती समाजामध्ये संतांची गाजलेली असेल, का गाजली असेल, काय निमित्त असेल, नेमकं त्याच्या माग काय कारण असेल. का देवापेक्षा बी एक काकणभर संत श्रेष्ठ आहेत, जन्म देणाऱ्या आई बापापेक्षाही एक काकणभर संत हे श्रेष्ठ आहेत. का असं देव सुद्धा साधू पुढे फिका पडतोय, जन्म देणाऱ्या आई बापा पुढे सुद्धा संत हे फिकेत. नोहे नोहे जन्म देणाऱ्या आई बापापेक्षा सुद्धा एक काकणभर संत हे श्रेष्ठ आहेत. इतके श्रेष्ठ आहेत संत, इतके श्रेष्ठ आहेत की देवाला सुद्धा ज्यांच्या पुढे झुकावं लागतं, देवाला सुद्धा ज्यांच्या पुढे नतमस्तक व्हावं लागतं आणि देवाला सुद्धा ज्यांच्या घरी पाणी भरावं लागतं ते ताकद साधू संतांमध्ये विढाला 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 काय अलौकिक सोहळा संताचा असेल. तुकोबाराय म्हणले देवापेक्षा बी काकणभर संत श्रेष्ठ आहेत. किती संत श्रेष्ठ आहेत तर तुकोबाराय म्हणले आमच्या सारख्यांच्या तोंडातून संतांचं वर्णन आम्हाला करता येत नाही. कायमी पतित कीर्तिवानू, आम्ही पामर आहेत, आम्ही पतित आहेत, आम्ही अनाथ आहेत, आम्ही दीन आहेत, आम्ही दुबळे आहोत, आम्ही पतित आहोत. आम्हाला साधू संतांचं वर्णन आमच्या मुखातून करता येत नाही. का करता येत नाही म्हटले तर म्हटले देवाचा अवतार हा भक्तांना जवळ करण्याकरता आहे. आई बापाचा अवतार हे मुलांना लहानाचं मोठं करण्याकरता आहे. मग साधूचा अवतार कशा करत आहे तर अज्ञानी समाजाला सन्मार्गाला लावण्याचं काम साधू करत असतात. नोहे नोहे जड जीवांचा उद्धार करण्याचं काम हे संत करत असतात. हे भक्त कोणत्या जातीत जन्माला आलाय, कोणत्या कुळात जन्माला आलाय हे देव तरी बघल कधी कधी, पण संत कधी बघत नसतात. का? कारण संताचं कामच ते वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. जसं चंदनाचं झाडे दुर्जन माणसाला बी सुगंधच देते आणि सज्जन माणसाला बी सुगंधच देते, तसा दुर्जनावर बी कृपा करण्याचं काम संत करतात आणि सज्जनावर बी कृपा करण्याचं काम संत करतात. म्हणून या जगात सर्वात श्रेष्ठ पात्र जर कोणता असेल तर ते संताचं आहे. विढाला 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 विढाला. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा म्हणजे तू असा. आपल्या या पवित्र पावन भूमीमध्ये, पवित्र मातीमध्ये, या पवित्र असणाऱ्या या दरबारामध्ये किम निमित्तानं हे हरी कीर्तन आहे, कशा करता हरी कीर्तन आहे हे सगळं तुम्हाला माहित आहे, ज्ञात आहे. ही माती अतिशय पवित्र आहे, ही भूमी अतिशय पवित्र आहे. नोहे नोहे या भूमीत जन्माला येणारी माणसं सुद्धा पवित्र आहेत. कशावरून महाराज तर या ठिकाणी भव्य दिव्य असं स्वरूपाचं श्री संत बाळू मामांचा दरबार उभा केलाय म्हणून सांगतो. ऐका, अतिशय हे भव्य दिव्य स्वरूपाचं वातावरण, भव्य दिव्य स्वरूपाचं नियोजन आयोजन, अतिशय या ठिकाणी श्री संत बाळू मामांचं आगमन. नोहे नोहे आम्हाला रोज श्री संत बाळू मामांचं दर्शन करता यावं याच्या करता या गणेशवाडी नावाच्या गावामध्ये अनेक ट्रॅक्टर आल्यासारखे मला दिसत आहेत. पाणी आलंय. हा सर,
पाणी तर कुठंच दिसा नाही माणसं दिसायली टायलीत त्याच्यात बी पाणी का काय बर बर लावा लावा पटकिनी लावा पटकिनी पटकिन लावा हा विडाला विडाला विठ्ठल 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 येणाऱ्या गाड्या तिकडच थांबवू द्या ना का जागा नाही तिकडे असंच चालूच असते का इकडे का पार्किंग चला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार म्हणजे तो असा आपलं हे गणेशवाडी नावाचं गाव आहे आणि या गणेशवाडी नावाच्या गावामध्ये आपल्याच मातीतला एक मुलगा आपल्याच मातीतला एक भूमिपुत्र आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा करून रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून अतिशय एखाद्याच्या डोळ्याचं पारणं फिटल नोहे नोहे मंदिर बघितल्यानंतर मंदिरातल्या मूर्ती बघितल्यानंतर प्रत्येकाला आपलं आपलंसं मंदिर वाटणार हे गणेशवाडी गावामध्ये मी तर थोडक्यात असं सांगेन ही महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार आहेत विकास महाराज मी असं म्हणणार नाही की हे मंदिर तुम्ही बांधले श्री संत बाळूमामांना तुम्ही आणले मी तर असं म्हणेल आदमापुरातून गणेशवाडी नावाच्या गावामध्ये एखादा कुणी माझा भक्त आहे का हे श्री संत बाळूमामांनी जाणलं आणि त्याची पराकाष्ठा केली त्याची प्रतिज्ञा बघितली त्याचे प्रयत्न बघितले आणि साक्षात आदमापुराहून गणेशवाडी नावाच्या गावामध्ये एका भक्ताच्या घरी येऊन नोहे नोहे खेड्यापाड्यातील वाड्या वस्तीवरील तालुक्यातील जिल्ह्यातील प्रत्येक लोकांना आदमापूरला जाता येत नाही म्हणून साक्षात श्री संत बाळूमामांनीच इथे येऊन वास्तव्य केलेलं आहे ही इतकी जागा पवित्र आहे इतकी ही माती पवित्र आहे अतिशय आनंदाची गोष्ट आहे एवढा मोठं मंदिर या ठिकाणी महाराजांनी बांधण्याचं काम केलंय नोहे नोहे आपणही त्यांना सगळेजण सहकार्य करत आहेत एवढंच नाही निमित्त कुणीतरी असतंय कुणाच्या तरी मार्गदर्शनातून ती होत असते असं म्हणत नाहीत की आम्ही सुद्धा विकास महाराजांनीच केले पण त्यांच्या हातून करून घेण्याची ताकद त्यांच्यात आहे नोहे नोहे बाळूमामांनी त्यांच्यावरती कृपा केली आणि एवढं भव्य आणि दिव्य स्वरूपाचं मंदिर गणेशवाडी नावाच्या गावात उभारण्यात आलंय विठ्ठल आणि आमचं बी काहीतरी भाग्य म्हणावं लागेल आमचं बी काही मागच्या जन्मातलं पुण्य म्हणावं लागेल की श्री संत बाळूमामाच्या दरबारात सेवा करण्याचं सद्भाग्य माझ्या नशिबात आहे माझ्या पदरामध्ये पडलेलं आहे हे बघा मी काही लय ज्ञानी नाही मी काही लय तत्वज्ञानी नाही माझा काही लय अभ्यास नाही मी काही एखादा तत्ववेता नाही मी काही महंत नाही मी काही एखादा कुठल्या उपासक नाही मी काही योगी नाही मी कुणी नाही मी फक्त एक सेवक आहे माझा काही लय अभ्यास नाही माझी काही लय प्रार्थनाही नाही पण जो अभंग सेवेकरता मी निवडलेला आहे श्री संत बाळूमामा माझ्यावर जशी कृपा करतील बाळूमामा मला जशी आज्ञा देतील मी फक्त सेवा करण्याचा एक प्रयत्न करणार आहे मी त्याचा एक प्रयास करणार आहे मी इथपासून तिथपर्यंत पोहोचण्याचा अल्पशा प्रयत्न करणार आहे मला माहित नाही मी तिथपर्यंत जाईल की नाही मला माहित नाही मी तिथपर्यंत पोहोचेल का नाही मला माहित नाही मी तेवढ्या वेळापर्यंत तिथपर्यंत जाईल मला माहित नाही की निवडलेल्या अभंगामध्ये मला पूर्ण विश्लेषण करता येईल पण ऐका ना ज्याच्यावरती बाळूमामाची कृपा होईल तो इहलोकापासून परलोकापर्यंत कुठलं बी कार्य करू शकतो विठाला विठाला म्हणून असं हे सुंदर दर महिन्याची ही अमावस्या आणि अमावस्येच्या वारीचे हे हरी कीर्तन आदरणीय परममित्र महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार नोहे नोहे प्रत्येक गावात प्रत्येक वस्तीवरती प्रत्येक मोबाईल मध्ये संत बाळूमामाचं चरित्र नेण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आमच्या विकास महाराजांनी केलेलं आहे प्रत्येकाच्या टाळ्या जरा मोकळ्या होत्या मेल्यावानी वाजू नका असं पंगत आहे झाल्यावर हे लक्षात ठेवा फक्त मोकळ्या वाजा बिंदास वाजा काही टेन्शन आहे का तुम्हाला काही त्रास आहे का तुम्हाला बोला काय त्या बाग काय ताण आहे का तुम्हाला
काही टेन्शन आहे का? तुम्ही मोकळं बोला, नाही तर मला काय करा, इकडे ऊसात नेऊन सोडून द्या, खाईन एखादा रानडुकर, मग मी तिकडेच जाईन. तुम्ही मोकळं बोला, काय ताण आहे का तुम्हाला? हा असं बोला, काही टेन्शन आहे का? नाही, काही टेन्शन नाही. फ्रेश बसा, मोकळ्या मनाने बसा. बरोबर कितीला संपायचं आपल्याला? 9ला बघ, आदेश प्रमाणे बर का. म्हणून तुम्ही किती तास राहिलाय? फक्त पाऊण तास आपल्याकडे राहिलाय. आणि पाऊण तास जर तुम्ही चेहरे प्रसन्न करून बसत नसताल तर तुमच्यासारखे दलिंदर तुम्हीच आहेत. मग पाऊण तास बी जर तुमच्या चेहऱ्यावर प्रसन्नता येत नसेल आणि पाऊण तास बी तुमचे चेहरे जर पवित्र दिसत नसतील तर तुमच्यासारखे दरिद्री तुम्हीच आहेत का नाही? मग कसं बसायचं? हा, फ्रेश बसायचं, फ्रेश बसायचं, फ्रेश, एकदम फ्रेश. काही टेन्शन घेऊ नका. पंक्तीला बी सुंदर असे अन्नदाते, आज 200 अन्नदाते आहे का नाही. आमचे जगदाळे साहेब असं भरपूर अन्नदान त्यांनी सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे. मग हरी कीर्तन झालं की अन्नदान बी आहे. मग इथं काय दुःखाचा प्रसंग आहे का? नाही, इथं आनंदाचा प्रसंग आहे. आनंदाच्या प्रसंगाला आपण प्रसन्नतेने बसलं पाहिजे. आनंद देण्याकरता ही सगळीजण उभे आहेत. महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य आहेत. एक कसलीच उणीव नाही, खरखर नाही, फुरफुर नाही, चिरचिर नाही. एकदम गोड आवाज, एकदम सुरेल, अतिशय सरस्वती मातेचं जसं काय त्यांच्या जिभेवरती विराजमान आहे. सुंदर तेजस महाराज, तुम्हाला कोटी कोटी वंदन आहे. त्याचबरोबर हरिभक्तीपरायण, परमस्नेही, परम आदरणीय आमचे आदेश महाराज, तुम्हाला हे कोटी कोटी वंदन आहे. विकासजी महाराज उपस्थित आहेत. हे सगळे सवंगडी, त्यांचे जरा तरणे बाण दिसायले, त्यांनाही कोटी कोटी वंदन आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. तुमच्या मनातील भावना परिपक्व आहे. गोड मृदंगाची साथ करण्याकरता उपस्थित असणारे हरिभक्तीपरायण, परमस्नेही, परम आदरणीय प्रमोद महाराज, तुम्हालाही ताकदीचं वाजवणे तुमचं धन्यवाद. नाही तर बऱ्याच ठिकाणी विकास महाराज वादक आम्हाला भेटत आहेत, वाजित का खाजित मिळत लागत नाही लवकर. पण तुमचं वाजवणं म्हणजे चांगल्या चांगल्या माणसाला डोलायला लावणारं वाजन आहे. आणि सुंदर असे साऊंड सिस्टीम आहे. त्याही दादाला वंदन करतो. आज यूट्यूब वाले दादा उपस्थित आहेत. आदरणीय आमचे सुप्रसिद्ध कीर्तनकार विकास महाराज देवडे यांचे ते परमस्नेह आहेत. त्यांच्या अत्यंत जवळीकचे, अत्यंत प्रेमाचे, अत्यंत विश्वासू आहेत. ओम साई कीर्तन त्यांच्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. अतिशय सुंदर ते एडिटिंग करतात. सुंदर त्यांचं चॅनल आहे. तुम्ही सगळे त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यांचं ते बटन दाबायला काय विसरू नका, एवढी तुम्हाला विनंती आहे. आणि बरेचसे कीर्तन त्याच्यावर तुम्हाला पाहायला भेटतील. मोजक्या वेळात अभंगाचा भावार्थ पाहायचा आहे. जशी काही बुद्धी देतील तसं सेवा पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि बरोबर टायमिंगला कीर्तन संपवण्याचा प्रयास करणार आहे. विठाला विठाला खर तर आल्या आल्या विकास महाराजांना म्हटलं, महाराज मंदिर भव्य दिव्य, प्रांगण अतिशय स्वच्छ, एवढा मोठा तुम्ही खर्च केलाय, सगळ्यांचं तुम्हाला मार्गदर्शनही आहे, एवढा मोठा तुम्ही दर महिन्याला कीर्तन महोत्सवही करतात, एवढं प्रांगण स्वच्छ आहे, एवढं पटांगण आहे, पण एवढ्या भल्या मोठ्या मांडवात मला 5च पांडव दिसायले, त्याचं काय नेमकं? महाराज म्हटले, थोडीशी तुम्ही काय करा, कळ नाही दम काढा. तुम्ही कळीव जातात त्याला मी काय करू, थोडासा तुम्ही दम काढा. जसं जसं कीर्तन चालू होईल तशी तशी लोक आणि तसे तसे बाळू मामाचे भक्त हिता आल्याशिवाय राहत नाहीत. ज्याच्या ज्याच्या कानावरती हरी कीर्तनाचा आवाज गेला कुठपर्यंत, जिथपर्यंत आवाज जाईल तिथपर्यंत, तिथून बाळू मामाचा भक्त इथं आल्याशिवाय राहत नाही. का? कर्मतच नाही. अमावस्याला घरी झोपले, कर्मतच नाही त्याला. तिकडे शेतात कुठं गेल्यावर अमावस्या म्हटलं की कुठं यावं वाटतंय. कुठं? तुम्ही बोला, नाही तर माय शपथ मी निघून जाईन भाऊ. अहो खरंच मी लई चित्र आहे, त्यांना माहिती मी कसं. तुम्ही खरं सांगा, अमावस्या आली की एकच ध्यान असते, कुठं जायचं? बाळू मामाच्या मंदिरा. बरे असं वाटत बी नाही की ते विकास महाराज एकट्याच मंदिर आहे, असं वाटतंय का? नाही, असं वाटतंय की हे आपलं सगळ्यांचं मंदिर आहे. आणि खरं सांगू का विकास महाराज, मला माहित नाही तुम्ही किती पैसा कमवला, तुम्ही किती धन कमवलं, तुम्ही किती इस्टेट कमवली, तुम्ही किती काय तुमच्याकडे सोनं कमवलं, मला माहित नाही तुम्ही काय कमवलं. पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला,
तुम्ही संत श्री बाळूमामाचं भव्य दिव्य मंदिर उभार केलं आणि एवढा समाज या ठिकाणी जमतोय, हीच तुमची खरी श्रीमंती. माहित नाही तुम्ही किती श्रीमंत झाला असताल, मला माहित नाही, पण एवढा सगळा समाज तुमच्यावरती प्रेम करतोय. नव्हे नव्हे, संत बाळूमामा तुमच्यावरती प्रेम करतात, याच्यापेक्षा अजून दुसरं तुम्हाला काय पाहिजे महाराज? अरे बाळूमामाने तुम्हाला पदरात घेतलंय. माणसं लांब लुटतील, लुटू द्या माणसानी लांब. माणसं तुमचा तिरस्कार करतील, करू द्या तुमचा तिरस्कार. लोक तुमच्या माग काड्या करतील, करू द्या लोकांनी तुमच्या काड्या. लोक तुम्हाला महाग नाव ठेवतील, ठेवू द्या लोकांनी नाव. लोक तुमचं तोंडाव कौतुक करणार नाहीत, महागारी कौतुक करतील. पण एक लक्षात ठेवा, लोकांनी तिरस्कार करू द्या, लोकांनी तुम्हाला लांब करू द्या, पण तुम्हाला तुमच्या नशिबानं बाळूमामांनी त्यांच्या पदरात घेतलंय, याच्यापेक्षा अजून तुम्हाला काय पाहिजे? काय पाहिजे? बाळूमामांनी जवळ केलंय ना. आणि माझं प्रांजळ मत आहे, लोकांनी तुम्हाला मानण्याच्या भानगडीत तुम्ही कधी पडत जाऊ नका. देव आम्हाला कधी मानेल या भानगडीत आपण पडायचं. संत आमच्यावर कधी कृपा करतील या तत्वानुसार आम्ही जीवन जगायचं. हे बघा, लोक मानतेन तुम्हाला सोडून देतील तो भाग वेगळा आहे. किती दिवस मानतेत लोक, जरा प्रांजळ मनाने सांगा बरं. किती दिवस मानतेत? जोपर्यंत तुमच्याकडे सत्ता आहे, जोपर्यंत तुमच्याकडे श्रीमंती आहे, जोपर्यंत तुमच्याकडे सगळं आहे, तोपर्यंतच तुम्हाला मानते. पण एक लक्षात ठेवा, तुमची श्रीमंती संपली, तुमची सत्ता संपली, तुमचं ऐश्वर्य संपलं, लोक मानायचं तुम्हाला सोडून देणार. पण ज्या दिवशी संत तुम्हाला मानतील, त्या दिवशी देवाचं दर्शन घडल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला देव आम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच प्रयत्नाची पराकाष्ठा आपण करण्याकरता तत्पर आहेत. काही का होईना, महिन्यातून एकदा का होईना आम्हाला बाळूमामाचं दर्शन इथं घडतंय. काही का होईना आम्हाला नाही आदमापूरला जाता येत, नाही आम्हाला बाळूमामाचं दर्शन तिथं जाऊन घेता येत. लय कामाचा व्याप आहे महाराज, लय आमच्याकडे उद्योग आहेत. सगळीकडे तुम्ही आले आणि बघितले, सगळे ऊसच ऊस दिसायले. जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी दिसायले, नुसतं पाणी. इतकं पाणी की आम्हाला त्या पाण्याच्या जोरावर शीत सोडून जाऊच वाटत नाही. लय इच्छा आहे आदमापूरला जायचं आणि तिथं जाऊन बाळूमामाचं दर्शन घ्यायचं. नव्हतं आमच्या नशिबात. पण साक्षात आमच्या गणेशवाडीमध्ये काय प्रयत्न केला महाराजांनी, काय प्रतिज्ञा केली महाराजांनी, की महाराजांच्या माध्यमातून आमचा माथा रोज बाळूमामाच्या चरणाला लागावा, अशी प्रतिज्ञा आमच्या विकास महाराजांनी केली. विठाला विठाला म्हणून खरंच सुंदर वर्णन करावं तेवढं कमीच आहे. अहो, साधं आपल्याला घर बांधायचं म्हणलं तर आपण वारंवार विचार करतो, होईल का, कसं होईल, कसं होईल, आपण तिथपर्यंत पोहोचू का नाही पोहोचू. पण ऐका, केलेली प्रार्थना जर भक्कम असेल, केलेली तुमची सेवा जर भक्कम असेल, तुम्ही प्रयत्न करण्याकरता जर ध्येयवादी असाल, तुम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करून जर एखादं ध्येय तुमच्या हातात घेतलं, हे बघा, तुम्हाला अपयश येईल, तुम्ही एक वेळेस अपयश येईल, तुम्ही खचताल, पण ध्येय प्राप्तीपर्यंत जाण्याकरता अगोदर अपयशाच्या पायरीच्या डोक्यावर तुम्हाला पाय द्यावा लागेल. त्याच्याशिवाय यशाच्या पायरीपर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही. विठाला विठाला साधू संतांच्या वाट्याला अडी अडचणी आहेत, संतांच्या वाट्याला संकट ठरलेली आहेत. आमचं काय घेऊन बसले महाराज? आम्ही तर संसारातली माणसं आहेत, आम्ही तर प्रपंचात गुरफटलेली माणसं आहेत ना. आमच्या तर वाट्याला संकट येणारच. हे बघा, ज्याच्या ज्याच्या वाट्याला संकट येत असतील त्यांनी ज्ञानोबराय आठवायचे, ज्याच्या ज्याच्या वाट्याला संकट येत असतील त्यांनी तुकोबराय आठवायचे, ज्याच्या ज्याच्या वाट्याला संकट येत असतील त्यांनी संत श्री बाळूमामा आठवायचे. बघा, अरे एवढे उच्च पदावरती गेले तरी यांना लोकांनी टॉर्चर करायचं सोडलं नाही. एवढे संत पदाला गेले, नोहे नोहे देवाच्या जवळ राहायचे, नोहे नोहे देव त्यांच्या सोबत बोलायचे,
तरी सुद्धा लोक त्यांना त्रास द्यायचे. जर साधू संताला लोकांनी सोडलं नाही तर तिथं आमच्यासारख्या मनुष्य देहाचं काय घेऊन बसले. त्रास देणार आहेत, निंदा करणार आहेत. तुकोबारायांना सोडलं नाही, ज्ञानोबारायांना सोडलं नाही. भजन करत असताना तुकोबाराय गाव विरोध करायचं. ऐका ऐका, भजन करत असताना गाव विरोध, प्रार्थना करत असताना गाव विरोध करायचं. विणा वाजवायला लागले, चिपुळ्या वाजवायला लागले तर गावातली माणसं तुकोबारायांवरती धावून जायची. काय करायलास? तुकोबाराय त्यांना हात जोडायचे आणि सांगायचे, मी पंढरपुरातल्या मालकाचं भजन करतोय. विणा वाजवताना गावातल्या लोकांनी जर तुकोबारायांना बघितलं, डोक्याला पगडी घातलेलं तुकोबारायांना बघितलं, चिपळ्या वाजवताना गावातल्या लोकांनी तुकोबारायांना बघितलं तर गावातली माणसं धावायची तुकोबारायावर. वाजवायचं नाही तुमचा विणा आमच्या गावात, वाजवायचं नाही तुमच्या चिपळ्या आमच्या गावात. आम्ही सत्ताधारी माणसं आहेत गावातली, आम्ही म्हणाल तसं तुम्ही वागायचं. तुकोबारायांनी सत्ताधारी माणसाला हात जोडावेत. पाटील, का आम्ही वाजवलेला विणा तुम्हाला सहन नाही होत? आम्ही वाजवलेल्या चिपुळ्या तुम्हाला नाही सहन होत? नाही वाजवायचं तुम्ही विणा, नाही वाजवायचं तुम्ही चिपुळ्या, नाही घालायची तुम्ही डोक्याला पगडी. का पाटील, तुम्ही विणा वाजवलेला आम्हाला सहन होत नाही. गावच्या बाहेर जाऊन विणा वाजवा. ठीक आहे पाटील, तुम्ही सत्ताधारी माणसं आहेत ना, नाही ना आवडत मी वाजवलेला विणा, आजपासून हातुक्या गावात विणा नाही वाजवणार. कोपला पाटील गावीची हे लोक, 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 कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. हे आता माझा भीक कोण हारी, आता माझा भीक कोण हारी, कोपला पाटील गावीचे लोक, आता माझा भीक कोण हारी. कोपला पाटील गावीची हे लोक, कोपला पाटील गावीची हे लोक, कोपला पाटील गावीची हे लोक, कोपला पाटील गावीची हे लोक. ए आता माझा भीक कोण गारी, आता माझा भीक कोण गारी, आता माझा भीक कोण गारी, आता माझा भीक कोण गारी. कोपला पाटील गावीचे लोक, आता माझा भीक कोण गारी, कोपला पाटील गावीचे लोक, आता माझा भीक कोण गारी, आता माझा भीक कोण गारी, कोण गारी. कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. गाव विरोधात गेलं काही वाटलं नाही तुकोबारायाला. स्वतःची पत्नी विरोध करायला लागली तरी सुद्धा खंत केली नाही तुकोबारायांनी. स्वतःच्या दावणीला बांधलेली जनावर मेली तरी सुद्धा त्याचं कधी खंत केली नाही.
गल्लीतले लोक माझ्या तुकोबारायांच्या विरोधात गेले तरी सुद्धा तुकोबाराय डगमगले नाहीत. भावकीतले लोक तुकोबारायांच्या विरोधात गेले तरी तुकोबाराय डगमगले नाहीत. पण ज्या दिवशी सत्ता चालवणारी पाटील लोक तुकोबारायांच्या विरोधात गेली त्यावेळेस तुकोबारायांनी देवाकडे टाहो फोडला. देवा, कोपला पाटील गावीचे हे लोक आता माझं भिक कोण घाली. देवा, गाव विरोधात गेलं काही वाटलं नाही रे. आमच्या घरातली माणसं आमच्या विरोधात गेली काही वाटलं नाही देवा. सत्ता चालवणारी माणसं आमच्या विरोधात चाललीत. फक्त तुझ्या भजन करतोय म्हणून, तुझा विना वाजवतोय म्हणून आमच्या विरोधात चाललीत. तुझी सेवा करतोय म्हणून विरोधात चाललीत. पण त्यांना सुद्धा सांगतो देवा, आई त्यांचं म्हणणं आहे ना गावात विना नाही वाजवायचा, नाही वाजवणार. पण हा तुक्या डोंगरावर गेल्यानंतर विना वाजवायचा कधी बंद करणार नाही. विठ्ठल डोंगरावरती गेले तिथं जाऊन भजन. पण तरी बी गावातले लोक सोडित नाही. तो मी म्हणतो तुकोबारायन सारख्याला जर एवढा ताण दिला असेल तर आमच्या सारख्याला तर गांजाच्या धुरातच फुकीत येत का काय मिळला का. तुकोबारायला सोडलं नाही ना, ज्ञानोबारायला सोडलं नाही. आमचं मला तर वाटतंय आमचं तर मिळत नाही महाराज. आम्हाला तर चालता चालता होऊन घेतील लोक. ऐका, मेळ बी लागून देत नाही आम्हाला. आमचं काय चाललंय मेळ बी लागून देत नाहीत लोक. तिथं सुद्धा लोकांनी एक वेश्या पाठवली. ऐका, गावातले लोक गप बसत नसतात कधी. काही ना काही काड्या करणार, काही ना काही खोटाटोप करणार, काही ना काही चांगलं चाललं का त्याच्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न करणार. काही एखादं चांगलं काम करायला लागलं का त्याच्या महागारी निंदा केल्याशिवाय राहणार नाही. महागारी त्याचं काहीतरी उचकिल्याशिवाय राहणार नाही. तुकोबाराय डोंगरावरती गेले, डोंगरावर जाऊन भजन करायला लागले तर ह्या लोकांनी तिथे एक वेश्या पाठवली. वेश्या. तुकोबाराय भजनात तल्ली नाहीत. ऐका जरा, तुकोबाराय इतके भजनात तल्ली नाहीत. विना वाजतोय, चिपुळ्या वाजतात, डोळे झाकलेले आहेत. पांडुरंगाची सावळी प्रतिमा माझ्या तुकोबारायांच्या डोळ्यासमोर दिसते. श्रीवत्सलांछन छातीवरची चिन्ह दिसतायत. मकराकार कुंडले दिसतायत. पीत पितांबर नेसलेला भगवान परमात्मा माझ्या समोर एका विटेवरती उभा आहे. समचरण मला त्याचे दिसतायत. या अवस्थेमध्ये तुकोबाराय उभा आहेत. आणि तेवढ्यात तिथे एक वेश्या आली. त्या वेश्येने तुकोबारायांना आवाज दिला तर पाहिलं त्या बाईकडे तुकोबारायांनी. आणि काम वासनेने जवळ आलेल्या बाईला तुकोबारायांच्या तोंडातून शब्द, ही आम्ही विष्णू दास तैसे नोहे आम्ही विष्णू दास तैसे नोहे जाई व तुम्हा ते नक. आम्ही विष्णू दास तैसे नोहे आम्ही विष्णू दास तैसे वा, आम्ही विष्णुदास तैसे नोहे. माय, तू का आलीस ग इथं? कुणाच्या सांगण्यावरून आलीस मला माहित नाही, पण आम्ही त्याच्यातले नाहीत. एक वाक्य सांगू का? तुकोबारायांच्या नंतर वैराग्य मला सांगताच येत नाही. विठाला विठाला एवढे तुकोबाराय उच्च टोकाचे. हे बघा, वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी शोभणार नाव तुकोबारायांचं. त्याच्या बी पुढे जाऊन सांगू का? छत्रपती शिवाजी राजांनी अनमोल किमतीचा असा नजराणा त्यांना भेट म्हणून पाठवला, पण त्या नजराण्याचा सुद्धा अस्वीकार करणारे ते माझे तुकोबाराय आहेत. त्याच्याही पुढे जाऊन सांगू का? कमवलेली संपत्ती लोकांनी इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवली तर 13 दिवसाचं पारण करणारे माझे तुकोबाराय आहेत. आणि बुडवलेली संपत्ती 13 दिवसांनी वरती आली. एवढं सामर्थ्य फक्त जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, जळी दगडा सहित वया, दगडा
दगडासहित बळादरी दगडासहित बळादरी दगडासहित बळादरी दगडासहित बळादरी तुकोबा समर्थ धर तुकोबा समर्थ धर तुकोबा समर्थ धर तुकोबा समर्थ तारी गंतलाया तारी गंतलाया धर तुकोबा समर्थ धर तुकोबा समर्थ धर तुकोबा समर्थ धर तुकोबा समर्थ खूप गोड. आता ही पर्वणी पुन्हा कधी येणार नाही म्हणून चाललंय बरं का. पुन्हा कधीच विकास महाराज माझ्या कीर्तनात तुम्हाला दिसणार नाही टाळी घेऊन, म्हणून मी बी जरा मोकळ्या मनाने चाललोय. कुठं भेटतच नाही माणूस. सकाळी दौंडला की संध्याकाळी पुण्याला, सकाळी संगमनेरला की संध्याकाळी नाशिकला, म्हणजे इतकं बिझी शेड्यूल आहे त्यांचं. पण एक हे बघा, आता परिस्थिती राहिली नाही की एका कीर्तनकाराने दुसऱ्या कीर्तनकाराच्या कीर्तनात टाळ घेऊन उभं राहावं, ही परिस्थिती आता नाही. ते मोठं म्हणण्याकरता, दुसऱ्याला मोठेपण देण्याकरता, दुसऱ्याचं तोंड भरून कौतुक करण्याकरता फक्त अंतकरणातला मित्र असावा लागतोय. तो मित्र म्हणजे विकास महाराज आहेत, हे लक्षात ठेवा. अतिशय सुंदर. काय चाललं होतं? एवढ्या रच कोणाचं आलं काय? जळी जगडा सहित वह्या तारी एल्या जैशा लाह्या. फक्त माझ्याकडे अर्धा तास शिल्लक आहे, हे लक्षात ठेवा. एवढे तुकोबाराय अधिकार संपन्न आहेत, एवढे तुकोबाराय उच्च टोकाचे, पण ते तुकोबाराय म्हणतात आम्हाला संतांचं वर्णन करता येत नाही. कोणत्या संताचं विचारलं तुकोबारायने? चला आता संत बाळूमामाचं उदाहरण तुम्हाला सांगतो. संत बाळूमामा, आता हित तरी येऊन एखाद्याने लय डोक्याचा वापर करू नये. बाळूमामा कोण आणि बाळूमामा काय हे इथं येऊन सांगायचं नाही. हे अख्ख्या महाराष्ट्रात इतिहास बाळूमामाचा पोहोचवणारा एकच महाराज म्हणजे विकास महाराज, हे लक्षात ठेवा. हितल्या हित येऊन कीर्तनकाराने लय पाहणं लावायचं नाही. आपल्याला ते त्याचं माहितीच नसतं जास्त, पण तरी बी सांगतो ऐका. बरोबर आहे ना. आता कुठं बी बाळूमामा सांगायला जायचं म्हणलं की विकास महाराजाचं कीर्तन ऐकून बरेच जण जाते, हे लक्षात ठेवा. बाळूमामा सारख्या संताचं बी तुकोबाराय म्हणले आम्हाला वर्णन करता येत नाही. कोण बाळूमामा? तर वाक्य पुढचं ऐका. अज्ञानी समाजाला सन्मार्गाकडे नेण्याचं काम कुणी केलं असेल तर ते संत बाळूमामा आहेत. त्याच्याही पुढे जाऊन सांगू का? नोहे नोहे, दिशाभूल झालेल्या समाजाला दिशा देण्याचं काम संत बाळूमामांनी केलं. नोहे नोहे, रोग्याला सुद्धा बरं करण्याचं काम जर कुणी केलं असेल तर संत श्री बाळूमामा. एवढंच नाही तर निपुत्रिकाला सुद्धा पुत्र देण्याचं काम जर कुणी केलं असेल तर संत बाळूमामा. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगू का? धनगर कुळाला जर उद्धार कुणी जर केला असेल तर संत श्री बाळूमामा. विठाला विठाला जातीपुरतं नाही, प्रत्येक जातीत संत जन्माला आले, प्रत्येक जातीत. हे देवानी कधी जात बघितली का? हे कोणत्या जातीचा आहे, हे कोणत्या माणसालाच लय त्याच्यातलं काय असते. हसायला काय चुकलं का? मग काय माणसाला त्याच्यात काय लय नाद असते. नाद म्हणायचा होता. तुमचं डोकं तिसरीकडे जाते, त्याला मी काय करू सांगा. नादच म्हणायचा होता, पण भाषा जरा डेंजर आहे, बाकी काय नाही. ज्याचा त्याचा काय असते, नाद असते. प्रत्येक जातीत संत जन्माला आले, प्रत्येक जातीत. कोळी माळी मांग मराठा राजपूत भिल्ल वंजारी सगळ्या जातीत संत जन्माला आले, पण देवानी कधी भेद केला नाही. तो भक्त कोणतं काम करतोय हे बी देवानी बघितलं नाही. कोणत्या जातीत भक्त जन्माला आला हे बी देवानी बघितलं नाही. तो कार्य काय करायला लागलाय हे बी देवानी बघितलं नाही. पण ऐका, तो कार्य करत असताना त्याच्या मनात माझ्याविषयी भाव कसा आहे हे देवानी बघितलं. देव काही बघत नाही. तुम्ही किती श्रीमंत आहेत, किती पैशावाले आहेत, किती प्रॉपर्टी, हे देव बघत नाही. तुमच्या मनात देवाविषयी भाव कसा आहे हे देव बघत असतो. थोर प्रेमाचा भुकेला आणि हाची दुष्काळ तयाला. देवाला फक्त प्रेम द्या, देव तुम्हाला प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. का का द्यायचं देवाला प्रेम? प्रेम देण्याकरता माणसं काय कमीत का? देवालाच का द्यायचं?
वाईट प्रसंग आला तर सोडून जाणारे भरपूर आहेत. वाईट वेळ तुमच्यावरती आली तर सोडून जाणारे भरपूर आहेत. संकटामध्ये तुम्हाला आणणारे हे भरपूर आहेत. संकटामध्ये तुम्हाला सापडून देणारे भरपूर आहेत. पण संकटामधून सोडवणारा जर कोण असेल तर तो विटेवरचा मालक आहे, हे लक्षात. एका चक्र पाणी वाचुनिया, एका चक्र पाणी वाचुनिया, एका चक्र पाणी वाचुनिया, एका चक्र पाणी वाचू. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचुनिया, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचुनिया, वाचुनिया. वा महाराज वा. वाजूच नका, वाजूच ह्याला वाज. एक वाक्य सांगू का? जो कीर्तनात करेल टाळ्याची टाळा टाळी, जो कीर्तनात करेल टाळ्याची टाळा टाळी, उद्या त्याला यम कवटाळी. हे बी ज्याला कळलं नाही ते बटाट्याची भाजी खाऊन जातात. दुसरं काय सांगू तुम्हाला, बटाटेच भरलेत ना डोक्यात. अहो कीर्तनात बसल्यावर नंतर फ्रेश बसावं मोकळ्या मनाने. बेटे बेटे सावधान, ढिल्या अंगाने कळत नसते म्हणून सांगायला, बाकी काही नाही. मोकळं बसावं मोकळ्या मनाने. काय हा बघा, इथं आल्यानंतर टेन्शन फ्री माणसाचं माइंड असावं. घरी गेले तर रोजच आहे ना हो. काय त्या संसारात घेऊन बसलात तुम्ही. रोज तेच घर, रोज तेच जाणार, रोज तेच शेत, रोज तेच पोरं, रोज ती एकच बायको. बायको झालं आपलं, सॉरी चुकून येतं हो. काही बी तुम्ही नाही बोलले असंच होते काही पण. मग आहे का, मग रोज संसारच आहे ना. पण मला इमानदारीने सांगा, इथं बाळू मामा संस्थांवर आल्यावर आनंद वाटतंय का घरी गेल्यावर आनंद वाटतंय? हा, आल्यावर काय होतंय? महागारी जा, हिथंच राहताना म्हणजे इथं आल्यावर आनंदच वाटतंय. पण त्या आनंदाचं वर्णन आम्हाला करता येत नाही. आम्हाला घर बी आठवत नाही, आम्हाला काहीच आठवत नाही. मग ही इथं आल्यानंतर कृपा जर कोणाची असेल तर ती कृपा संत बाळू मामाची, हे लक्षात ठेवा. इथं काहीच आठवत नाही आम्हाला, आम्ही सगळं विसरूनच जातो. आणि ऐका, इथं आल्यावर बाळू मामाला सांगायचं आमच्यावर काय दुःख आहे. इथं आल्यावर बाळू मामांच्या चरणी नतमस्तक व्हायचं आणि सांगायचं मामा आमच्या वाट्याला दुःख आलंय. कितीतरी जणांचं दुःख निवारण करणारा एकच महात्मा म्हणजे बाळू मामा आहे. किती बी जणांचं दुःख निवारण केलं, कोणतं बी दुःख असू द्या आणि कसलं बी दुःख असू द्या, मामा आमच्या दुःखाचं निवारण करा. जो बी कोणी त्याच्या दरबारात जाईल, त्याच्या मंदिरामध्ये जाईल बाळू मामाच्या, आणि माथा नतमस्तक करून मामाला आपलं घरानं सांगन, मामाला आपल्या कुटुंबावर आलेलं संकट सांगल, बाळू मामा त्या संकटाचं निवारण केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला माणसं काय करतात माहितीये का? साधूला, संताला, देवाला कधीच दुःख सांगत नाहीत महाराज. माणसं काय करतात? भावकीतल्या लोकांना सांगतो मी अडचणीत आहे, मग ते चुळीत मीठ त्याच्या अजून पुन्हा. माणसं काय गल्लीतल्या लोकांना सांगत जरा मायावर लय संकट आलंय, ते अजून कसं त्या संकटात गुतन ह्याचाच विचार ते करते. माणसं काय करते? घरातल्या लोकाला, भावकीतल्या लोकाला, पाहुण्या रावळ्याला, नात्या गोत्यातल्या लोकाला आमच्या वाईट प्रसंग आला की सांगत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या वाईट प्रसंग आला ना, भावकीतल्या गल्लीतल्या लोकाला कधी सांगत बसू नका. तुम्ही काय करा, डायरेक्ट इथे या आणि ह्या देवाच्या बाळू मामाच्या चरणी तुम्ही नतमस्तक व्हा. तुमच्या जीवनाचं सोनं करण्याची ताकद फक्त बाळू मामा. लागली चाहूल ग, उमटल पाऊल ग, अहो मामा तुम्ही न केलं हो, हो जय हो मामा तुम्ही न केलं हो. तुमच्या येण्यानं जीवनाचं सोन झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोन झालं हो, जीवनाचं सोन झालं,
येणार जीवनाचं सोनं झालं लागली याचा उलग उमटल पाऊल ग लागली याचा उलग उमटल पाऊल ग मामा तुम्ही येणं केलं हो मामा तुम्ही येणं केलं हो तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं भंडाराल लाटी आज भोगलं नकाठी भंडाराल लाटी आज भोगलं नकाठी राखतो मेंढरा बाळू मामाच्या साठी राखतो मेंढरा बाळू मामाच्या साठी राखतो मेंढरा बाळू मामाच्या साठी मेंढरा बाळू मामाच्या साठी ही भाग्यवान जन्म तुला मानवाचा मिळाला रेशीम धागा बाळू मामाची तुला गणेशवाडीला जायची अहो गाडी घुंगराची आली बाळू मामाची 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 करुणी तयारी बांधला गाठोडा अरे बाळू तोया पुढे अहो बाळू मामाला पायाची वा अहो गाडी घुंगराची आई बाळू मामाची गाडी घुंगराची आई बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू मामाची गाडी घुंगराची आली बाळू मामाची काही वाजत गाजत गणेशवाडी गावात काही वाजत गाजत गणेशवाडी गावात सर्वांचे हात एकदा वर सर्वांचे लय ताकद हाय र माझ्या बाळू मामाच्या नावात लय ताकद हाय र माझ्या बाळू मामाच्या नावात लय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात लय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात बोला बोला बाळू मामाच्या नावात वा एकदा हात वरती करा सगळेजण करा सगळे ताट ज्यांना ज्यांना हात असतील ते हात वर करा सगळे सगळे कीर्तनात टाळी वाजवली हात नसलेल्या व्यक्तीला हात फुटले कीर्तनात वा आणि कीर्तनात बसून जर हाताने टाळी वाजवत नसेल आणि हात वरती करत नसेल तर त्याचं काय होईल देवालाच माहिती करा सगळे बाळू मामाच्या नावानं सांग भले बाळू मामाच्या नावानं बाळू मामाच्या नावानं सांग भले मेंढी माऊलीच्या नावानं सांग भले मेंढी माऊलीच्या नावानं सांग भले विठोबा रखुमाये हरे विठ्ठला प्रदयात होऊन गेले नोहे नोहे देवाची त्यांच्यावरती कृपा आहे हे बघा आपण देवाला घाबरतो पण देव ह्या संताला घाबरत आहे डायरेक्ट तुम्ही देवाला तुमचं घरानं सांगायचं नाही इथं बाळू मामाकडे या बाळू मामाला तुमच्या घरानं सांगा एवढं विशाल स्वरूपाचं मंदिर अरे एखाद्याची दृष्ट लागेल एवढं भव्य दिव्य प्रति आदमापूर आमच्या विकास महाराजांनी या ठिकाणी तयार केलंय दृष्ट लागेल एखाद्याची एवढं भव्य दिव्य इथं या बाळू मामाच्या चरणी नतमस्तक व्हा असे अनेक संत वारकरी संप्रदायात होऊन गेले एका एका संतांचा वेगळा वेगळा चमत्कार आहे हे बघा एक प्रकारे
तुम्ही देवाला शिव्या द्या, देव सहन करेल. ह्या सट शिकलं, बघितलं का? शिकलं की खरंच असतंय ते. एक प्रकारे तुम्ही देवाला शिव्या द्या, देव सहन करेल. एक प्रकारे तुम्ही देवाची निंदा करा, देव सहन करेल. एक प्रकारे देवाला तुम्ही खालच्या भाषेत शब्द वापरा, देव सहन करेल. देवाला तुम्ही शिव्या द्या, देव सहन करेल. पण देवाची भक्ती करणारा जर एखादा सहते गोविंदा त्यात नाही हो, सहते गोविंदा त्यात नाही. सहते गोविंदा त्यात नाही हो, सहते गोविंदा त्यात नाही. हे हरिनाथी निंदा नगड कोणा, सहते गोविंदा त्यात नाही. सहते गोविंदा त्यात नाही. म्हणजे एक प्रकारे तुम्ही देवाला शिव्या द्या, देव सहन करेल. एक प्रकारे तुम्ही देवाची निंदा करा, देव सहन करेल. एक प्रकारे तुम्ही देवाला खालच्या पातळीवरचे शब्द वापरा, देव सहन करेल. पण तुम्ही देवाची भक्ती करणारा जर एखादा भक्त असेल, त्याला जर तुम्ही शिव्या द्यायला लागलात, त्याची जर तुम्ही निंदा करायला लागलात, देवाची निंदा करा, सहन करेल देव. पण जो त्याची भक्ती करतोय त्याची जर तुम्ही निंदा करायला लागलात, तर देव कदापि सहन करू शकत नाही. तेही प्राणापरोते मज आवडती निरुते, जे भक्त चरित्राते प्रशंसती. देवाचं चरित्र जे गुणगान करतायत त्यांची निंदा केलेली देवाला आवडत नाही. देवाला, देवाची भक्ती करणाऱ्या माणसाला एखादा नाव ठेवत असेल ते देवाला आवडत नाही. मग संताला कधी नाव ठेवायचं नाही, भक्ताला कधी नाव ठेवायचं नाही. का? संत हे उच्च टोकाचं टोक आहे. संतांचं वर्णन तुकोबारायांसारखे महान महान जगद्गुरु पदापर्यंत गेलेले तुकोबाराय जर म्हणतायत की संतांचं वर्णन आम्ही करू शकत नाहीत, तर आपल्या सारख्यांच्या मुखातून संतांचं वर्णन होणार आहे काय? नोहे आई बापापेक्षा सुद्धा संत श्रेष्ठ आहेत. नोहे नोहे देवाला सुद्धा जिथं झुकावं लागतं ती जागा संताची आहे. देवाला सुद्धा जिथं नतमस्तक व्हावं लागतंय ती जागा संताची आहे. नाही नाही, देवानी जर, साधूनी जर प्रार्थना केली तर देवाला थरथर कापायला लावण्याची जागा संताची आहे. नोहे दगडाच्या मूर्तीला सुद्धा घाम फोडण्याची ताकद संताची आहे. एवढी ताकद संताची आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात की संत जर कसे असतील तर ते संत हे उच्च टोकाचं टोक आहे. आणि संताला उद्देशून तुकोबाराय प्रमाण देत आहेत अभंगाच्या पहिल्या. तुम्ही संत माय बाबा कृपा तुम्ही संत माय ला 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 बाबा कृपा तुम्ही संत माय ला 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 बाबा कृपा तुम्ही संत
तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिवानू. जसं काही मला बोलता येईल तसं बोलण्याचा मी प्रयत्न करतोय. मला लय पांचट गप्पा काही सांगता येत नाही, पण परिस्थिती अशी झाली आहे, लोकाला देवाचं चरित्र जमत नाही, लोकाला संताचं चरित्र जमत नाही, लोकाला देवाचं साधूचं चरित्र ऐकायला आनंद वाटत नाही, लोकाला आवडतात त्या पांचट गप्पा. पण वाक्य माझं पुन्हा ऐका, वाक्य माझे शब्द परत खर्च करतोय. लोकांनी कीर्तनामधून पांचट गप्पा ऐकल्या की तेवढ्या पुरतं कानाचं मनोरंजन होईल. ऐका, कीर्तनात जर पांचट गप्पा ऐकाल, कीर्तनात पांचट विनोद ऐकाल तर तात्पुरतं कानाचं मनोरंजन होईल. पण कीर्तनामध्ये देवाचं, कीर्तनामध्ये साधूचं चरित्र ऐकताल तर या मनाचं परिवर्तन झाल्याशिवाय राहणार. अरे मनाचं परिवर्तन करण्याकरताच कीर्तन आहे. पण परिस्थिती अशी आहे, कीर्तन देवाचं साधूचं चरित्र सांगितलं, नेमकं कीर्तन करा पुढे बसलेले म्हणतात कसं पण काय कीर्तन उगाच बोलेलं आहे ना, आणि हेच उठून बाहेर जाते. बाहेर मेळ नाही लागला, जमलंच नाही महाराजाला कीर्तन. आणि ह्याच्या बायकोचं जमा नाही, किती दिवस झालं त्याचं काही नाही. महाराजाला कीर्तन जमलं नाही, त्याच्या डोळा त्याचा. एकाला म्हणले कच झालं कीर्तन, म्हणलं आपल्या डोक्यावरून गेलो त्याचं कीर्तन. दुसऱ्याला म्हणले तुला, हर ते म्हणलं ह्याच्यात तर डोक्यावरून, आपल्या तर दोन्ही टांगड्याच्या मधूनच गेलं, मिळत लागला. पांचट गप्पा ऐकल्यावर मजा वाटते. देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे. पण ऐका देवाचं चरित्र, अहो ऐका या साधूचं चरित्र. काय जीवनात परिवर्तन. कुठला बी माणूस त्यांच्याकडे जाऊन द्या, दुःखी माणूस कुठला बी संत बाळूमामाकडे जाऊ द्या, दुःखी माणूस किती बी त्याला रोगाने त्रासलेला असू द्या, किती बी त्याच्यावरती बाधा झालेली असू द्या, आणि किती बी त्याला भूतानी झपाटलेला असू द्या, बाळूमामाकडे जायचं. बाळूमामा आमच्या वाट्याला आलेलं संकट निवारण करा. भक्ती जर खरी असेल आणि सेवा जर खरी असेल तर त्या संकटाचं निवारण बाळूमामा तात्काळ केल्याशिवाय राहणार नाही. विठाला विठाला. पण आता सेवा राहिली का? सेवाच नाही, सेवाच नाही, आता सेवाच नाही, परिवर्तनच नाही. सेवाच आज पाहिजे असेल आणि सेवा जर करायची असेल, ज्ञान ग्रहण करायचं असेल तर सेवा अत्यंत महत्वाची. हे बघा, इथं तुम्ही आलात ना, इथं कोणतं बी काम असू द्या, चटाई टाकण्याचं काम असू द्या, पाणी देण्याचं काम असू द्या, हे भक्त मंडळीला वाढण्याचं काम असू द्या, लोक आम्हाला मानतेत म्हणून करायचं नाही, लोकांनी आम्हाला चांगलं म्हणा म्हणून इथं चटाया उचलायच्या नाहीत, लोकांनी आमच्यावर कौतुकाचा वर्षाव करावा म्हणून चटाया उचलायच्या नाहीत. इथं येऊन मंदिर झाडण्याचं काम असू द्या, लोकांनी बघावं म्हणून करायचं नाही, तर बाळूमामांनी आमच्यावर कृपा करावी याच्या करता सेवा करायची. लोकांनी म्हणावं, चांगलं म्हणावं म्हणून नाही, लोकांनी आपलं काय, सेवा महत्वाची. पण सेवा बी करीत असताना खरी पाहिजे का खोटी पाहिजे? ज्याची खरी सेवा खरी पाहिजे का खोटी? कशी पाहिजे? खरी का खोटी? तुम्हाला बी आता बोलायलाच लावतो, जे होईल ते काय, जिथं टेकन तिथं टेक. खरी पाहिजे का खोटी? खरी पाहिजे. आणि ज्याची खरी सेवा त्याच्या भय काय. मंदिरात तुला देता आलं काही तर दे, पण एक जण मंदिरात गेला, महाराज मंदिरात जाऊन म्हणतो इथला बल्ब आपल्या घरात किती चमकन, मग न्याजा मंदिरातला काढून तू. अरे देवाला दिलं तर देव तुला काहीतरी दिलं, देवाच्या मंदिरात तो उजेड केला तर देव बी तुझ्या प्रपंचाचा उजेडच करीन, आणि देवाच्या मंदिरात तू अंधार करशील तर देव सुद्धा तुझ्या प्रपंचाचा अंधार केल्याशिवाय राहणार नाही. देता आलं तर द्या, देता आलं तर द्या. किती बी संकट तुमच्या वाटेला येऊ द्या, त्याचं निवारण तो करेल. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय. कृपा करे रघुराज की, उसका बाल ही बाका न होय. केस बी कोणी
कोणी वाकड्या करू शकत नाही, ही ताकद त्यांच्यामध्ये असते. म्हणून आपण मोकळ्या मनाने त्यांचं भजन करावं, मोकळ्या मनाने त्यांची सेवा करावी, कारण अवतारच त्याच्या करत आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धर या जन जड जीवा. तुमचे कंटाळवाणे झालेले चेहरे पाहून मला आता खंत वाटायला लागलेली आहे. तुमचे हे पडलेले चेहरे पाहून मलाच आता असं वाटतंय की काय, की मीच इथून निघून जाऊ की काय, असं मला वाटायला लागलेलं आहे. आता थोडं बोलल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती प्रसन्नता आली, पण तरी सुद्धा काही जण एकदम असं वाटतंय की अख्ख्या गणेशवाडी नावच्या गावाचं दुःख ह्यांच्याच तोंडावर आलंय का काय, असे बी काय बसले. नीट बसतच नाहीत महाराज निष्ठे. माझ्या कीर्तनात एक जण बसलो, विनोद झाला हसाना, दृष्टांत सांगितला, चेहरे हावभाव नाही. मला वाटलं महत्व चुकतोय का काय. म्हणलं बाबा माझं चुकलं का. बाबा म्हणले तुमचं काही नाही, मला उपास आहे. म्हणलं धरू नको तू उपास धरू नको आणि कीर्तनाला बसू नको. पडेल तोंड घेऊन बसल्यावर देव कसा तो ह्या कृपा. तू ह्याकडे बघितल्यावर जर दुसऱ्याला दुःख होत असेल, इतका जर तू दुःखी असतील, तर दुःखी माणसाच्या मनात देव जाईलच कसा, हे तू सांग. हेच सांग. तू पवित्र पाहिजे ना, तुझं मन पवित्र पाहिजे. तुझं मन पवित्र असलं की देव येते. तू का म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे तेथे. चित्त निर्मळ करावं लागेल, मन पवित्र करावं लागेल, काहीतरी साधना करावी लागेल, काहीतरी उपासना करावी लागेल. नोहे ध्येयापर्यंत जावं लागेल. न की कीर्तन ऐकावं लागेल, न की नुसती पंक्तीची वाट बघावं लागेल. कीर्तनही ऐकावं. भक्ती केली की प्रसाद आहे, भक्ती केली की प्रसाद आहे. भक्तीच जीवनात नसेल तर कोणत्या रूपानं देव आम्हाला प्रसाद देईल, ही बी प्रश्नच आहे ना. तुम्ही भक्ती करा, मोकळ्या मनानं देव प्रसाद देईल. आणि भक्ती करण्याकरता एक ठिकाण आपल्याकरता उपलब्ध झाले, भक्ती वाढवण्याकरता आणि आमच्या मनात बाळूमामाने स्थान निर्माण करण्याकरता, आम्ही त्यांना आमच्या हृदयात साठवण्याकरता गणेशवाडी नावाचं गाव आहे. सुंदर असं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर आमच्या विकास महाराजांनी या ठिकाणी बांधलेलं आहे. एकदा या, अरे डोळ्याचं पारणं फिटल इतकं भव्य दिव्य स्वरूपाचं मंदिर बांधण्याचं काम या महाराजांनी, या पंचक्रोशीने, या गावकऱ्यांनी केलेले. द्यावेत तेवढे धन्यवाद कमी आहेत. विठाला विठाला एका संतांचं मंदिर बांधले. नोहे भगवान परमात्म्याचं इथं आगमन आहे. मग संतांचं मंदिर का बांधलं, तर संतांचं मंदिर याच्या करता बांधले की दुर्जन माणूस जरी संतांच्या संगतीत गेला, दादा सज्जन माणूस जरी संतांच्या संगतीत गेला, तर दुर्जनावर सुद्धा कृपा करण्याचं काम संत करत असतात. सज्जनावर तर कृपा करतीलच. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संवारी. भक्ताला जवळ करतात, दुर्जनाला लांब करतात देव. पण संतांचं तसं नाही. कुणी बी या, चंदनाच्या झाडाला एखाद्याने हात लावू द्या, सुगंध. दुर्जनाने हात लावू द्या, सुगंधच देण्याचं काम जसं चंदनाचं झाड करते, तसं संत हे कायम आम्हाला आनंद देण्याचं काम करत असतात. म्हणून तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगे संत जन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धर या जन जड जीव. यथामती यथावकाश, ठरलेल्या वेळेत, नियोजित वेळेत, माझ्या अल्पशा बुद्धीला जसं जमेल, जसं झेपेल तसं या ठिकाणी बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जास्त तुमचा अधिक वेळ न घेता, मला माहीत नाही अभंगाचा भावार्थ असाच असेल, मला माहीत नाही या अभंगाचं निरूपण असंच असेल. माझ्या अल्पशा बुद्धीला जसं झेपेल तसं बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादा चुकीचा शब्द गेला असेल, एखाद्याच्या मनाला लागला असेल, एखाद्याच्या मनाला ठेच पोचली असेल, नाही महाराज लय चुकीचा बोलला, तू तुझ्या घरचं सांभाळ, आमचं बघू नको, आमचं आम्ही सांभाळण्याकरता पुष्कळ आहेत. तरी बी सुद्धा एखाद्याला चुकीचा शब्द गेला असेल तर मला परत करा. नक्कीच सुधरवण्याचा मी प्रयत्न करेल आणि तो शब्द सुधरवण्याकरता बाळूमामा माझ्यावर कृपा करतील यात शंका नाही. आणि कायम कृपा बाळूमामाची राहावी याच्याकरता माझा माथा टेकवण्याकरता मला आदमापूरला नाही जाता आलं, पण मी नक्कीच ज्या वेळेस बाळूमामाचं दर्शन घ्यायचे
त्यावेळेस गणेशवाडी नावाच्या गावाला आल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. अतिशय सुंदर म्हणून सगळ्यांच्या चरणी ही झालेली कीर्तनरूपी सेवा समर्पित करतो. सुंदर नियोजन केलं, महाराजांनाही धन्यवाद. ज्यांचं आजचं हे अन्नदानाचं पंगत आहे, ज्यांनी हे अंतकरण मोठं केलं आणि उदार अंतकरणाने सगळ्या भाविकाला अन्नदान देण्याचं काम करतायत, त्या जगदाळे साहेबांनाही कोटी कोटी वंदन करतो. आणि ही सगळी सवंगडी मंडळी महाराजांच्या सोबत असणारी त्यांनाही वंदन. आणि झालेली कीर्तनरूपी सेवा संत श्री बाळूमामाच्या चरणी समर्पित करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हरे विठ्ठल जय जय विठ्ठल.